सुशील कुमार शिंदे, जयंत पाटील यांनी सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यामध्ये नंबर लागला सर्वाधिक जास्त वेळा अर्थसंकल्प मांडण्यात अजितदादा पवार यांचा। चला तर बघूयात महाराष्ट्राचे 1960 पासून कोण राहिलेले आहेत यशस्वी अर्थमंत्री आणि कशा प्रकारे त्यांनी अर्थसंकल्प मांडला, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल त्याची मी वाट बघतोय। चला तर जाणून घेऊया। एस.के. वानखेडे हे महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री राहिलेले आहेत। 1 मे 1960 ते 7 मार्च 1962 असा त्यांचा कार्यकाळ राहिला अर्थमंत्री असताना। त्यानंतर महाराष्ट्राला अर्थमंत्री लाभले सदाशिव गोविंद बर्वे। सदाशिव गोविंद बर्वे यांच्यानंतर मारोतराव कन्नमवार, पी.के. सावंत, एस.के. वानखेडे हे महाराष्ट्राने अर्थमंत्री बघितले आणि त्यानंतर यशस्वी अर्थमंत्र्यांमध्ये नंबर लागतो शंकरराव चव्हाण यांचा सुद्धा। मुख्यमंत्री असताना अर्थ खातं शंकरराव चव्हाण यांनी स्वतःकडे ठेवलं होतं। 1 मार्च 1967 ते 27 ऑक्टोबर 1969 या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राला शंकरराव चव्हाण हे अर्थमंत्री म्हणून लाभले। त्यानंतर सर्वाधिक चांगल्या अर्थमंत्री प्रतिभाताई पाटील या देखील महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत। त्यानंतर महाराष्ट्राला अर्थमंत्री लाभले अब्दुल रहमान अंतुले। मुख्यमंत्री झाल्यानंतर अर्थ खातं त्यांनी स्वतःकडे ठेवलं होतं। त्यानंतर मधुकर धनाजी चौधरी हे देखील महाराष्ट्राला अर्थमंत्री म्हणून लाभले। त्यांच्यानंतर यशवंतराव मोहिते हे 2 वेळा महाराष्ट्राचे अर्थमंत्री झाले। त्यानंतर सुंदरराव सोळंके। त्यानंतर महाराष्ट्राला सर्वाधिक जास्त कार्यकाळ ज्यांना लाभला रामराव अधिक यांनी 4 टर्म महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला। 9 जून 1980 ते 1995 पर्यंत रामराव अधिक हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिले। त्यांच्यानंतर व्ही सुब्रमण्यम हे महाराष्ट्राला अर्थमंत्री म्हणून लाभले। 21 जानेवारी 1982 ते 2 फेब्रुवारी 1983 हा त्यांचा कार्यकाळ होता। त्यानंतर आणखी यशस्वी अर्थमंत्री म्हणून जर आपल्याला बघायचं झालं तर सुशील कुमार शिंदे यांचा नंबर लागतो। 7 फेब्रुवारी 1983 ते 1990 पर्यंत असं 5 वेळा महाराष्ट्राला सुशील कुमार शिंदे आपल्याला अर्थमंत्री म्हणून लाभलेले आहेत। यशस्वी अर्थमंत्री म्हणून सुशील कुमार शिंदे यांच्याकडे बघितलं जातं। त्यानंतर हशू अडवाणी हे देखील महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिलेले आहेत। 14 मार्च 1995 ते 18 सप्टेंबर 1995 या दरम्यान ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते। त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील आपली कारकीर्द गाजवली। अर्थमंत्री असताना 2 वेळा ते अर्थमंत्री राहिलेत महाराष्ट्राचे 1995 ते 1999 या कार्यकाळाच्या दरम्यान। त्यानंतर महादेवराव सुकाजी शिवणकर हे देखील महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिलेले आहेत। त्यानंतर स्वरूपसिंग हिर्या नाईक हे देखील महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिलेले आहेत। त्यानंतर सर्वाधिक जास्त वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्या यादीमध्ये नंबर लागतो जयंत पाटील यांचा। 27 ऑक्टोबर 1999 पासून ते 2019 पर्यंत अनेक वेळा जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचा यशस्वीरित्या अर्थसंकल्प मांडलेला आहे। जयंत पाटील यांच्याकडे देखील महाराष्ट्राचे यशस्वी अर्थमंत्री म्हणून बघितलं जातं। त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांना देखील कारकीर्द मिळाली। 2008 ते 2009 दरम्यान ते अर्थमंत्री होते। त्यानंतर सुनील तटकरे हे महाराष्ट्राला अर्थमंत्री म्हणून लाभले। त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अर्थ खातं स्वतःकडे ठेवलं, ते देखील महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिलेले आहेत। त्यानंतर फडणवीस सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला। भारतीय जनता पार्टीनं मांडलेला हा महाराष्ट्राचा पहिलाच अर्थसंकल्प होता। 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019 असा त्यांना कार्यकाळ लाभला। सुधीर मुनगंटीवार हे देखील यशस्वी अर्थमंत्री ठरलेले आहेत महाराष्ट्राचे। त्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रभारी अर्थमंत्री होते महाराष्ट्राचे 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019। 5 दिवसांचे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघावं लागेल। त्यानंतर 5 दिवसांचा अर्थमंत्री पदाचा आपला प्रभारी कार्यकाळ संपवल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे अर्थमंत्री झाले 14 ऑगस्ट 2022 ते 14 जुलै 2023 पर्यंत। त्यानंतर एकनाथ शिंदे देखील महाराष्ट्राचे अर्थमंत्री राहिलेले आहेत प्रभारी म्हणून 30 जून 2022 ते 14 ऑगस्ट 2022 45 दिवसांचं अर्थ खातं यांच्याकडे होतं। त्यानंतर नंबर लागतो अजितदादा पवार यांचा। 11 नोव्हेंबर 2010 ते 25 सप्टेंबर 2012, 7 डिसेंबर 2012 ते 26 सप्टेंबर 2014, 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022 आणि 14 जुलै 2022 नंतर सद्यस्थितीपर्यंत अजितदादा राहिलेले आहेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री। अनेक वेळा अजितदादांनी देखील महाराष्ट्राचा यशस्वीरित्या अर्थसंकल्प मांडलेला आहे। एक यशस्वी अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे बघितलं जातं। तुम्हाला काय वाटतंय, कोण राहिलंय महाराष्ट्राचा यशस्वी अर्थमंत्री? कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि तुमचा आवडता अर्थमंत्री कोण ते देखील नक्की सांगा। धन्यवाद।